महालक्ष्मी देवीची बांधली जाणारी सालंकृत पूजा नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असते। याबरोबरच देवीच्या मळवटावर कलाकृतीतून लावण्यात येणारं कुंकूही तितकंच आकर्षक आणि भक्तांचं मन मोहून टाकणारं असतं। मूर्तीचं रूपही त्यामुळे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतं। खरं तर मळवट भरणं ही एक कला असते। अलीकडच्या काळात मळवटाच्या माध्यमातून देवीची पूजा अधिकच चांगल्या पद्धतीने सजवण्यात येते। त्यामुळे विविध रूपात बांधली जाणारी पूजा ही वेगळी वाटते। कधी गणपती, कधी श्रीयंत्र, कधी शिवलिंग, कधी फुलं, तर कधी 5 फण्यांचा नाग, अशा विविध कलाकृती मळवटावर साकारल्या जातात। महालक्ष्मी आकर्षक कशी देणे लोकांना ती कशी भक्तावर ती प्रसन्न होईल आणि ज्या दिवशी जे सणवार येतात त्या सणावारी आम्ही निरनिराळ्या प्रकारची डिझाईन आम्ही घालत होतो। आता श्रावण सोमवार आला तर सोमवारी महादेवाची, त्रिशूळाची किंवा किल्वराच्या आकाराची अशा निरनिराळ्या हे करतो। जशी वरमालक्ष्मी परवा व्रत झालं श्रावण 3ऱ्या शुक्रवारी, त्यावेळेला मी वरमालक्ष्मीच्या दृष्टीनं आम्ही डिझाईन करतो। असे निरनिराळे प्रत्येक जे सणवार येतील त्याप्रमाणे आम्ही ते डिझाईन आम्ही तिथं बनवून आम्ही ते मळवटावर ते कुंकवानं ते प्रतीक करत असतो। कागदावर ब्लेडच्या साह्यानं विशिष्ट आकृती रेखाटली जाते। त्यानंतर ती ब्लेडच्या साह्यानं कोरूनही घेतली जाते। दुपारी सालंकृत पूजेवेळी या कलाकृतीच्या माध्यमातून कुंकू लावलं जातं। नवरात्रात 9 दिवस ज्या पूजा होतात 10 दिवस त्या दिवशी पूजेचं महत्त्व ओळखून आम्ही त्या पूजेवर आम्ही ते मळवट भरतो। कागद घेतो आणि कागदावरनं जी आपल्या मनात कल्पना साकार होती ते डिझाईन आम्ही तयार करून आम्ही त्या दिवशी तो मळवट भरला जातो आणि त्या पूजा आकर्षक दिसण्यासाठी मळवटाचा आणि आतला दोन्हीचा एक कॉम्बिनेशन करतो। मी नेहमी मंगळवार शुक्रवार इकडं महालक्ष्मीला येत असतो आणि आता सध्याच्या दिवसांमध्ये काही आधुनिकीकरणाच्या याच्यामध्ये काही डिझाईन्सच्या याच्यामध्ये महालक्ष्मीचा मळवट भरला जातो। ते पाहिल्यानंतर एक प्रसन्न वाटतंय आणि महालक्ष्मीचं नयनरम्य दृश्य वाटतंय। त्यामुळं या जे सध्या जे काही सौंदर्य जे महालक्ष्मीचं वाढत आहे त्यामुळं अतिशय सुंदर वाटून प्रसन्नता वाटत असते। कुंकू हा शृंगाराचाच एक भाग। या कुंकवाच्या माध्यमातून नेहमीच एक संदेश दिला जातो। सण उत्सवात किंवा विशिष्ट दिवशी बांधली जाणारी सालंकृत पूजा म्हणजे भक्तांसाठी पर्वणी। त्यातही नवरात्र उत्सवातल्या विविध पूजा या वेगवेगळे संदेशच देत असतात। त्यामुळे भक्तांनाही देवीचं दर्शन घेतल्यानंतर मन अधिक प्रसन्न होतं। कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।